नमस्कार सर्वांना। तर आपल्याला आज बघायचं आहे, जे लोक पहिल्यांदा गणपती बसवतात त्यांनी या चुका करायच्या नाही। तर मुलांना बघा, खूप आवड असते की कधी गणपती बसणारे, कधी गणपती बसणारे असं मुलं विचारत असतात। प्रत्येकालाच असं वाटतं की आपला लाडका गणपती बाप्पा हा आपल्या घरचा पाहुणा व्हावा, त्यांनी आपल्या घरी पाहुणचार करावा असं प्रत्येक भक्ताला हे वाटत असतं। कारण की गणपती बाप्पा आल्यावर ते आपले 10 दिवस अतिशय उत्साहाचे आणि प्रसन्नतेचं घरामध्ये वातावरण असतं, अतिशय सुंदर घरामध्ये वाटत असतं। त्यामुळे गणपती जाऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असतं। बऱ्याचदा काय होतं ना, ज्यांच्या कोणाच्या घरी प्रथा नसेल पण लहान मुलांच्या आग्रहास्तव तिथे गणपती हे बसवले जातात आणि एकदा बसवला गणपती की तो दरवर्षी हा बसवायलाच लागत असतो। तर काही काय करता, एक वर्षी बसवता आणि पुढच्या वर्षी इच्छा नाही किंवा फक्त करायचं म्हणून करता। जर मनातून इच्छा नसेल तर ती गोष्ट करू नये। मनात नाही भाव आणि देवा मला पाव असं करण्यापेक्षा मुलांच्या आग्रहाला बळी न पडता तुमच्या घरात जर प्रथा नसेल तर ते गणपती हे बसवूच नाही, कारण हे एक व्रत आहे। एकदा केलं की ते नेहमी करावंच लागतं। त्यापेक्षा नसेल प्रथा तर करू नये। आपले 2 हात आणि तिसरं मस्तक करून नमस्कार करावा बस। कारण की बघा, आपला जर कोणी अवमान केला तर आपल्याला त्याचं दुःख वाटत असतं, तसंच देवांचं सुद्धा असतं। तसं त्यांचा सुद्धा आपण अपमान हा करू नये किंवा अवमान हा करू नये। जर प्रथा नसेल तर गणपती हे बसवू नये। त्याचबरोबर काही लोकांच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती ही दरवर्षी 1-1 इंचांनी ही वाढवली जात असते। तर हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं करू नये। कारण गणपती बाप्पाची मूर्ती ही 11 इंच ते 1 फूट ह्यामध्येच असते आणि ती घरामध्ये बसवण्यासाठी तेवढ्याच इंचाची मूर्ती ही घरामध्ये बसवली जाते की ती 11 इंच ते 1 फूट ह्यामध्येच गणपती बाप्पाची मूर्ती ही घरी आणावी आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करून आपल्या घरामध्ये ती मूर्ती ही बसवावी। त्याचबरोबर काही लोकांच्या घरी जर गर्भवती महिला जर असेल तर त्या वर्षी त्या गणपती बाप्पाचं विसर्जन करत नाही। ते असं म्हणतात की गणपती बाप्पाचं विसर्जन जर केलं तर बाळाला काही नुकसान पोचू शकतं। तर हे पण पूर्णपणे चुकीचं आहे। असं काहीही नसतं। बाळाचा आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा काही एक संबंध नसतो। तर त्यामुळे गणपती विसर्जन हे तुम्ही करू शकता। त्याचबरोबर जर तुम्हाला सुतक आलं, अचानक जर आलं, तर ज्यांना सुतक नसेल, आपल्या शेजारी पाजारी मित्रमंडळी त्यांच्याकडून गणपती बाप्पाची उत्तर पूजा करून घ्यावी आणि त्यांचं विसर्जन हे करून द्यावं। त्याचबरोबर अचानक जर घरामध्ये कोणाचा मृत्यू झाला तर त्याचप्रमाणे शेजारच्यांकडून कोणाकडून तरी त्याची पूजा करून घ्यावी आणि त्या गणपती बाप्पाचं विसर्जन हे करून घ्यावं। त्याचबरोबर जर मूर्तीला तडा गेला, अचानक घरी आणली आणि जर तिला तडा गेला तर घाबरून न जाता तिला दही भाताचा नैवेद्य दाखवावा त्या मूर्तीला आणि ती मूर्ती तशीच विसर्जन करून द्यावी आणि दुसरी मूर्ती आणावी। ते काय अपशगुन वगैरे असं काहीही नसतं। त्याचबरोबर गणपतीची मूर्ती ही शाडूच्याच मातीची असली पाहिजे। तुम्ही इतर धातूची मूर्ती घरामध्ये आणू शकत नाही, कारण की हे पार्थिव पूजन असतं आणि पार्थिव म्हणजे माती, म्हणून मातीचीच मूर्ती ही आपण, शाडूच्या मातीचीच मूर्ती घरी आणून तिची आपण पूजा ही केली पाहिजे। म्हणजे आपण जेव्हा 10 दिवसाचे गणपती बसवतो तेव्हा तुम्ही असे आपल्या देवघरामध्ये कुठल्याही धातूची मूर्ती ही ठेवू शकतात। जर तुम्हाला आधीच माहिती आहे की आपल्याला गणपतीमध्ये सुतक येणार आहे तर त्यावेळेस गणपतीची प्राणप्रतिष्ठा ही करू नये, कारण की आपल्याला सुतक असतं आणि त्यावेळेस आपण कुठलंही देवाचं कार्य हे करत नाही। त्यामुळे गणपतीची पूजा आपण, गणपतीची प्राणप्रतिष्ठा ही त्यावेळेस करू नये। तर अशी ही जे पहिल्यांदा गणपती बसवतात त्यांच्यासाठी ही छोटीशी माहिती होती। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मूर्ती जेव्हा तुम्ही घ्यायला जाल तेव्हा त्याची सोंड कुठल्या दिशेला आहे हे सुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे, कारण की उजव्या सोंडेचा गणपतीचं सोहळं हे खूप असतं आणि ते आपल्याला घरात पाळलं जात नाही। त्यामुळे डाव्या सोंडेचाच गणपती हा घरी आणला पाहिजे। गणपतीची मूर्ती ही अतिशय प्रसन्न असली पाहिजे। त्याचबरोबर त्यांनी जर पिवळं वस्त्र धारण केलेलं असेल तर अति उत्तम, तशी मूर्ती तुम्ही ही आणायला पाहिजे घरी। तर कोणत्या चुका करू नये तर त्याच्याबद्दलची ही माहिती होती।
कशी वाटली तेही सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.